आज बनवूया भरपूर फायबर आणि भरपूर प्रोटीन्सयुक्त नाश्ता। कढईमध्ये 1 चमचा तेल घातले आणि भरपूर भाज्या घेतल्या आहेत। पहिल्यांदा घालू बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, त्यानंतर घालू ओला हिरवा मटार, त्यानंतर घालायचं आहे किसून घेतलेला फ्लॉवर। आता घालूया बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची, चिरून घेतलेली कांद्याची पात, गाजर, टोमॅटो आणि सर्वात शेवटी घालूया कोथिंबीर। आपल्याकडे जेवढ्या भाज्या उपलब्ध असतील तेवढे सर्व घालायचे आहेत। आता घालायचे आहे पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ। हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। भरपूर भाज्या घातलेल्या आहेत। मार्केटमध्ये जेवढे जास्तीत जास्त भाज्या घेता येतील तेवढ्या आणि घरामध्ये उपलब्ध असतील तेवढ्या सर्व भाज्या याच्यामध्ये घालायच्या आहेत। याला टेस्ट चांगली येते आणि भरपूर फायबर आपल्याला याच्यामधून मिळते। ज्यांना शुगर आहे अशा व्यक्तींसाठी सुद्धा हा नाश्ता अतिशय उपयुक्त आहे। भरपूर प्रोटीन्स आणि भरपूर फायबर असलेला हा नाश्ता नक्कीच करून पहा। गॅस बारीक करू आणि याच्यावरती आता झाकण ठेवू आणि एक वाफ येऊ देऊ। 2 मिनिट झाले आहेत, झाकण काढू। याच्यामध्ये आता घालूया 1 अंडे। हे अंडे याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। मिक्स करून घेऊ आणि परतून घेऊ। व्हेजिटेबल बुर्जी आता इथे तयार झाली आहे। प्लेटमध्ये घेऊया 1 कप दूध, 1 मोठा बाउल भरून व्हेजिटेबल अंडा बुर्जी, 1 संत्री, 4 वॉलनट आणि 5 बदाम। अशा या परिपूर्ण नाश्त्यामुळे शुगरही कमी होते आणि वेट लॉसही होतो।